नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय सुरेश वैद्य यांची निमित्त मात्र ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा भाग 3. सुप्रीम इंडस्ट्रीजच्या ऑफिसच्या एका भल्या मोठ्या केबिनवजा रूमच्या दारात उभं राहून एका लांब रुंद टेबलाच्या मागे रिव्हॉल्विंग चेअरवर बसलेल्या त्या तरुणाकडे मी पाहिलं. पाहता क्षणी त्या तरुणाला मी ओळखलं होतं. हा तोच होंडा सिटीवाला तरुण होता. मी दारातनं आत आलो. तो तरुण प्रश्नार्थक नजरेनं माझ्याकडे बघत होता. बहुतेक त्या बिनबुलाया मेहमानचं आपल्याकडे काय काम असावं ह्याचा तो विचार करत असावा. मी त्याच्या टेबलासमोरची एक खुर्ची ओढली आणि त्याच्या परवानगीची वाट न बघता आरामात त्या खुर्चीत बसलो. माझं हे असभ्य वागणं त्या तरुणाला अजिबात आवडलं नव्हतं हे त्याचा चेहरा सांगत होता. पण गुन्हेगारांशी जवळीक असणाऱ्या त्या तरुणाशी सभ्यपणे वागावं असं मला वाटत नव्हतं. उलट अशा पद्धतीनं त्याला डिवचून त्याचं खरं स्वरूप मला जाणून घ्यायचं होतं. मी व्हील्स शिलगावली आणि खुर्चीत रेलून बसत अगदी सहज स्वरात त्याला विचारलं, तुम्ही मला ओळखलं नाही? नाही. कपाळावर हलक्याशा आठ्या घालत तो वृक्ष स्वरात म्हणाला, म्हणजे खरोखर तुम्ही मला ओळखलेलं नाही? मी चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव आणत म्हणालो, सांगितलं ना मी तुम्हाला ओळखलं नाहीये म्हणून. कपाळावरच्या आठ्या आणखीन गडद करत तो काहीशा चिडक्या स्वरात म्हणाला, अरे कमाल आहे. मी त्याची कीव केल्यासारखी मान हलवत म्हणालो, तरुण वयात स्मरणशक्ती एवढी वीक असणं तसं वाईट बरं का. एनिवे, निदान स्वतःला तरी तुम्ही ओळखतात ना? काय म्हणायचं आहे काय तुम्हाला? भुवया उंचावत तीव्र स्वरात तो म्हणाला, नाही, मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही विपुल मेहताच आहात ना? हो, मी विपुल मेहताच आहे. तो काहीशा कठीण स्वरात म्हणाला, आणि ह्या कंपनीचा मालक मीच. व्हेरी गुड, तुम्हाला भेटून आनंद झाला. पण तुम्ही आहात कोण? माझं नाव विक्रम आहे. विक्रम राजे. सिगरेटचा एक कश घेऊन धुराची वलय सोडत मी सहज स्वरात म्हणालो, आता मी आहे कोण? तर मी एक प्रेस रिपोर्टर आहे असं समजा. प्रेस रिपोर्टर? विपुल मेहतानं काहीसं चमकून माझ्याकडे बघितलं. येस, प्रेस रिपोर्टर. आपण एका प्रेस रिपोर्टरचं माझ्या ऑफिसमध्ये काय काम आहे? काम नसतं तर मी आलो कशाला असतो, नाही का? त्याचं काय मिस्टर विपुल, मला माझ्या न्यूजपेपरमध्ये एक बातमी छापायची आहे. मग छापा. विपुल हात उडवत म्हणाला, त्यासाठी माझ्या परवानगीची गरज काय तुम्हाला? अच्छा, म्हणजे तुमची हरकत नाही आहे तर? कमाल करतोय रिपोर्टर साहेब. हरकत घेणारा मी कोण? तुम्ही तुमच्या न्यूजपेपरमध्ये बातमी छापा, जाहिरात छापा, नग्न फोटो छापा, जे मनात येईल ते छापा, पण कृपा करून माझा वेळ घेऊ नका. मला बरीच कामं आहे तेव्हा प्लीज. नाही, बघा, तुम्हाला बरीच कामं असणार याची मला खात्री आहे. पण आता तुम्ही एवढा वेळ दिला आहे तर थोडा आणखीन. विपुल साहेब, ही बातमी न्यू इंडिया टाइम्सच्या इव्हिनिंग एडिशनमध्ये छापली जाणार आहे. मी तुम्हाला मॅटर वाचून दाखवतो. ती ऐकल्यावर ही बातमी छापायला तुमची काही हरकत तर नाही ना, हे तुम्ही मला सांगा. खरं म्हणजे तुम्ही माझा का वेळ घेतोय हे माझ्या लक्षात येत नाही आहे. विपुल चेहऱ्यावर त्रासिक भाव आणत म्हणाला, पण ठीक आहे, काय आहे तर लवकर सांगा. ओके, मी नाही तुमचा जास्त वेळ घेत. असं म्हणत मी खिशातनं एक कागद काढला, वाचायला सुरुवात केली. काल रात्री साधारण 12:30-1च्या सुमाराला सुप्रीम इंडस्ट्रीजचे मालक विपुल मेहतांनी पॉप गायक रॉजर डिकास्टावर प्राणघातक हल्ला केला. रॉजर. मी पुढे आणखीन वाचायच्या आत विपुलनं एकदम पुढे झुकून माझ्या हातातला कागद हिसकावून घेतला आणि स्वतः तो वाचायला लागला. मी शांतपणे व्हील्सचे कश घेत त्याच्याकडे बघायला लागलो. क्षणभरासाठी विपुलच्या चेहऱ्याचा रंग उडाल्यासारखा झाला, पण दुसऱ्या क्षणी त्याच्यावर संतापाचे भाव उमटले. हातातल्या कागदाचे तुकडे करत संताप भरल्या नजरेनं त्यांनी माझ्याकडे बघितलं. त्याची ही कृती मला अपेक्षित होती आणि म्हणूनच मी काही न बोलता त्याच शांतपणानं सिगरेटचे कश घेत राहिलो. विपुल बराच वेळ क्रोधित नजरेनं माझ्याकडे बघत राहिला. मग अतिशय कठोर स्वरात म्हणाला, माझ्याच ऑफिसमध्ये येऊन माझ्यावर असे बेछूट आरोप करताय तुम्ही?
अर्थ काय याचा? मी संपत आलेला सिगरेटचा तुकडा ॲस्ट्रेट टाकण्याऐवजी समोरच्या काचेचा टॉप असलेल्या टेबलावर चिरडून विझवला आणि बेफिकीरपणे एका बाजूला उडवला. माझ्या त्या कृतीनं विपुलचा चेहरा संतापानं जास्तच लालबुंद झाला. पण त्याच्या संतापाची कुठलीही दखल न घेता मी शांतपणे म्हणालो, मिस्टर विपुल मेहता, ज्याला तुम्ही बेछूट आरोप वगैरे म्हणताय ना, ती एक सत्य घटना आहे. सत्य घटना? अरे माय फूट, खोटं बोलताय तुम्ही. विपुल कर्कश आवाजात ओरडला. मी कुणा रॉजर डिकास्टावर कसलाही हल्ला केलेला नाही आणि मुळात मी कुणा रॉजर डिकास्टाला ओळखतच नाही. काय समजलं? आर यू शुअर? खरोखर तुम्ही रॉजर डिकास्टाला ओळखत नाही? मी त्याच्या चेहऱ्यावर नजर रोखत विचारलं. हो हो, नाही ओळखत मी. विपुल जोरात म्हणाला खरा, पण तो जोर त्याच्या आवाजात दिसत नव्हता. नताशाला तर ओळखता ना तुम्ही? मी किंचित हसून विचारलं. म्हणजे? विपुलनं शंकित नजरेनं माझ्याकडे बघितलं. नाही नाही, मी विचारतोय तुम्हाला, तुम्ही नताशाला तर ओळखता ना? अहो, ओळखतो. विपुल मान हलवत आवाज खाली आणत म्हणाला. ती माझी होणारी पत्नी आहे. मग तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो मी की रॉजर डिकास्टा तुमच्या त्याच होणाऱ्या पत्नीचा प्रियकर आहे. शट अप! विपुल मेहता भान विसरून एवढ्या जोरात ओरडला की त्याला ठसकाच लागला. कूल डाऊन मिस्टर विपुल, असं ओरडणं हानिकारक असतं. मी नाटकीपणानं त्याचं सांत्वन करत म्हणालो. काय आहे, त्यामुळे ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक असे आता तू जातोस इथनं का धक्के मारून हाकलून देऊ तुला? विपुल दातोट खात एकेरीवर येत ओरडला. बेटा विपुल, तुला प्रसंगाचं गांभीर्य अजूनही उमगलेलं दिसत नाही. मी खुर्चीतनं उठण्याचा अजिबात प्रयत्न न करता म्हणालो. मी इथून बाहेर पडलो ना, तर एकतर सरळ पोलीस स्टेशनवर जाईन किंवा माझ्या न्यूजपेपरच्या ऑफिसमध्ये जाईन. मी कुठे जावं असं तुला वाटतंय? तू मला पोलिसांची भीती दाखवतोयस, पण पोलीस माझं काहीही वाकडं करू शकत नाहीत. का? पोलीस कमिशनरला तू काय दत्तक घेतलंयस? मी उपहासात्मक स्वरात त्याला विचारलं. घेतलंय? काय म्हणणं आहे तुझं? आणि रॉजरवर मी हल्ला केला याचा पुरावा काय आहे तुझ्याकडे? विपुल आव्हानात्मक स्वरात म्हणाला. पुरावा मी आहे. मी हा विक्रम राजे, एका प्रतिष्ठित न्यूजपेपरचा रिपोर्टर, आणि त्या घटनेचा मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. आय विटनेस आहे मी. तू आय विटनेस? हो. काल रात्री हॉटेल अजंठा पॅलेसमध्ये मी हजर होतो. तुझ्या बाजूच्या टेबलवर मी बसलो होतो. मी स्वतः तुला 3 गुंडांशी बोलताना बघितलं होतं. त्यातला एक उंच आणि धिप्पाड होता, दुसरा साधारण उंचीचा आणि किरकोळ शरीराचा होता, तर तिसरा काहीसा बुटका आणि मजबूत शरीर यष्टीचा होता. रॉजर जेव्हा आपला प्रोग्रॅम संपून आत गेला तेव्हा तुम्ही चौघही हॉटेलमधनं बाहेर पडला होतात. त्याचवेळी मला तुमचा संशय आला आणि मी सुद्धा तुमच्या मागोमाग तिथनं बाहेर पडलो. तुम्ही चौघेही एका चंदेरी रंगाच्या होंडा सिटीमधून जात असताना मीही माझ्या मोटरसायकलवरनं तुमचा पाठलाग केला. रस्त्यात एका निर्जन जागी तुम्ही तुमची कार थांबवली होती. काही वेळानं रॉजरची लाल रंगाची स्पोर्ट्स कार येताना बघून तुम्ही आपली कार रस्त्याच्या मधोमध आणून उभी केली होती. रॉजरनं आपली कार थांबवता तुझे साथीदार त्याच्यावर तुटून पडले. त्याला कारमधनं बाहेर काढून तुझ्या त्या गुंडांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. एवढंच नाही तर त्यातल्या एका गुंडानं त्याच्या कारची मोडतोडसुद्धा केली. जर ऐन वेळेला मी पोलीस ओरडलो नसतो तर तुझ्या त्या साथीदारांनी रॉजरचा जीव घेतला असता. आता सांग ना की रॉजरवर झालेल्या हल्ल्यात तुझा हात नव्हता म्हणून? विपुल डोळे विस्फारून माझ्याकडे बघायला लागला. तू खरंच आमचा पाठलाग केला होतास? बऱ्याच वेळानं विपुलनं आस्फुट स्वरात विचारलं. हां, जरा आठवून बघ ना. जेव्हा तुम्ही लोक रॉजरची वाट बघत थांबला होता तेव्हा त्या रस्त्यानं एक पल्सर पास झाली होती. ती पल्सर माझी होती आणि ती मी चालवत होतो. विपुल काही क्षण एकटक नजरेनं माझ्याकडे बघत राहिला. मग त्याने विचारलं, तू त्यातल्या गुंडांना व्यवस्थित पाहिलं होतंस? हो, पाहिलं होतं. विपुलच्या त्या प्रश्नानं मी काहीसा गोंधळात पडलो होतो. आणि रॉजरला मारहाण होताना सुद्धा तू पाहिलंस? एवढं सगळं सांगूनसुद्धा तुझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही? हो, रॉजरला मारहाण होताना मी प्रत्यक्ष तिथे हजर होतो. कपाळावर आठ्या घालत मीही म्हणालो. तर मग इथनं बाहेर पडण्यापूर्वी नीट कान उघडे ठेवून ऐक. जर या घटनेबाबत तू आपल्या पेपरमध्ये काही छापलंस किंवा पोलिसांना काही सांगायचा प्रयत्न केलास तर माझे ते तिघेही साथीदार तुझीही अवस्था रॉजरसारखी करून टाकतील.
कदाचित त्याच्यापेक्षा भयानक होईल तुझी अवस्था. रॉजर तर 2-4 दिवसात पुन्हा हिंडायला फिरायला लागेल, पण तुला किमान 6 महिने तरी हॉस्पिटलमध्ये पडून राहायला लागेल. विपुलच्या आवाजात सरळ सरळ धमकी होती. च्या आईला हा स्वतःला समजतोय कोण? मी म्हणजे काय रॉजर वाटलो का याला? मला भीती घालतोय गुंडांची. अचानक उठून मी टेबलाला वळसा घालून विपुल जवळ गेलो. त्याला काही कळायच्या आत त्याची गाचंडी धरली. बेटे, गाचंडी पकडून त्याला गदागदा हलवत मी कठीण स्वरात म्हणालो, तुझे साथीदार येतील ना तेव्हा येतील, पण आत्ता ह्या क्षणी मी तुझी अशी हालत करीन की जेव्हा तू घरी जाशील ना तेव्हा तुझी सख्खी आई तुला ओळखू शकणार नाही. विपुलचा चेहरा संतापाने अपमानाने लाल झाला. यू बास्टर्ड. स्वतःला सोडून घ्यायचा प्रयत्न करत तो चिरक्या आवाजात ओरडला, हे बघ मी तुला बघून घेईन, सोडणार नाही मी तुला. मी त्याची गाचंडी सोडली आणि डाव्या हाताचा एक जबरदस्त फटका त्याच्या उजव्या गालावर मारला. पण फटका चुकवण्याच्या प्रयत्नात त्यांनी चेहरा बाजूला वळवला, त्यामुळे गालाऐवजी त्याच्या उजव्या डोळ्यावर तो फटका बसला. विपुलच्या तोंडून एक अस्पष्ट किंकाळी बाहेर पडली. वेदना असह्य झाल्या. त्याने आपल्या डोळ्यांवर हात ठेवला. मला त्याबद्दल अजिबात वाईट वगैरे वाटलं नव्हतं. गुंडांना हाताशी धरणाऱ्या माणसाविषयी मला काडीचीही दया माया नव्हती. वास्तविक असं काही करायची माझी अजिबात इच्छा नव्हती, पण त्याला त्याच्या भाषेत उत्तर देणं मात्र भाग होतं. मी त्याला पुन्हा खुर्चीत ढकलला आणि म्हणालो, हे बघ असल्या धमक्या मी खूप ऐकल्यात. यापूर्वीसुद्धा बऱ्याच जणांनी मला अशा धमक्या दिल्या आहेत, पण त्यानंतरसुद्धा मी अजून सही सलामत स्वतःच्या पायावर उभा आहे. काय समजलं? विपुल काही बोलला नाही. आपल्या जखमी डोळ्यांवर हात ठेवून दुसऱ्या डोळ्यानं तो माझ्याकडे बघत राहिला होता. त्याच्या चेहऱ्यावर वेदना आणि भीतीचे भाव स्पष्टपणे उमटले. मी काही क्षण त्याच्याकडे बघत राहिलो. मग जाण्यासाठी दरवाजाच्या दिशेनं पुढं झालो आणि त्याच वेळी धाडकन केबिनचा दरवाजा ढकलून एक तरुणी वादळासारखी आत घुसली. 22-23 वर्षाची ती तरुणी दिसायला फारशी सुंदर वगैरे नव्हती, पण तिला कुरूपसुद्धा म्हणता आलं नसतं. त्यातच आधुनिक वेशभूषा करून तिने स्वतःला जास्तीत जास्त आकर्षक बनवण्याचा प्रयत्न केला होता. डेनिमच्या जीनच्या पॅन्टवर तिने कॉलरचा टॉप घातला होता. डोळ्यांवर मोठ्या फ्रेमचा फॅशनेबल गॉगल होता आणि खांद्याला चामड्याची अतिशय किमती पर्स लटकत होती. माझ्या अस्तित्वाची कसलीही दखल न घेता ती ताडताड चालत विपुलच्या समोर येऊन उभी राहिली. तिला बघताच विपुल एकदम सटपटल्यासारखा झाला. चेहऱ्यावर आलेले भाव लपवायचा तो प्रयत्न करत होता. ती तरुणी जवळजवळ किंचाळत्या स्वरात ओरडली, माझ्या रॉजीवर हात उचलण्याची तुझी हिंमत कशी झाली? बोल ना, कशी झाली हिंमत तुझी? अच्छा, म्हणजे हीच ती नताशा मित्तल. नाहीतर रॉजरचा उल्लेख तिने माझा रॉजी असा का केला असता? याचा अर्थ रॉजरवर झालेल्या हल्ल्याची बातमी तिला समजली होती आणि त्याचा जाब विचारायला ती विपुलकडे आली होती. हे बघ नताशा. विपुल आपल्या खुर्चीवरनं उठून तिच्या जवळ येत तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला, हे बघ तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झाला आहे. कुणीतरी तुला माझ्या विरुद्ध भडकावलं आहे. अगं मी कशाला रॉजरवर? हे बघ मला भडकायला मी कोणी लहान मुलगी नाही आहे. नताशा मध्येच त्याचं बोलणं तोडत त्याच तारस स्वरात म्हणाली, तूच गुंडांकरवी त्याला मारहाण केली आहेस आणि त्याचं कारण मला माहिती आहे. तू 1 नंबरचा हलकट माणूस आहेस, नीच आहेस तू. नताशा, हे बघ तू उगाच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतेस. शट अप. मला कसलंही स्पष्टीकरण नको आहे. तुला काय वाटतं मी तुझ्यासारख्या नीच माणसाशी लग्न करेन? अजिबात नाही, कदापिही नाही. नताशा संतापानं थरथरत होती. विपुल काही क्षण हताश नजरेनं तिच्याकडे बघत राहिला. मग पुन्हा एकदा तिला समजावण्याचा प्रयत्न करत म्हणाला, हे बघ नताशा, रॉजरवर झालेल्या हल्ल्यात माझा कसलाही हात नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. माझ्यावर विश्वास ठेव प्लीज. त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका तुम्ही. मी पुढे होत म्हणालो, हा सपशील खोटं बोलतोय. ह्यांनी आपल्या 3 गुंड साथीदारांच्या मदतीनं रॉजरवर हल्ला केला होता. मी स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी बघितलं आहे. यू रॉस्कल. विपुल चावताळून माझ्या अंगावर धावून आला. मी बाजूला सरकलो आणि विपुलच्या मानेवर एक जोरात फटका मारला. त्या फटक्यानं विपुल धडपडला, तोल जाऊन खाली आपटला. पण दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरत उठला आणि दात ओठ खात पुन्हा माझ्या अंगावर झेपावला. मी डाव्या हातानं त्याला अडवलं, जोरात मागे ढकलून दिलं. कसा बसा तोल सावरत, मुठी आवळत तो पुन्हा माझ्या अंगावर आला. कदाचित नताशासमोर माझ्यापुढे हार मानणं त्याला अपमानास्पद वाटलं असावं. 2 पावलं पुढे येत नताशा ओरडली, विपुल, बास झाला हा सगळा तमाशा. मुठी आवळून माझ्या दिशेनं येणारा विपुल जागेवर थबकला आणि जळजळीत नजरेनं माझ्याकडे बघायला लागला.
नताशा काही क्षण एकटक नजरेनं त्याच्याकडे बघत राहिली आणि मग तिने विचारलं, रॉजीवर झालेल्या हल्ल्यात खरोखर तुझा हात नाही? अजिबात नाही. विपुल म्हणाला, पण त्याच्या आवाजात दम नव्हता. तो खोटं बोलतोय हे एखादं लहान मूलसुद्धा सांगू शकलं असतं. तर मग तू एवढा का घाबरतोयस? का यांच्या अंगावर धावून जातोयस? का मारपीट करतोयस? माझ्याकडे निर्देश करत ती म्हणाली, कारण हा माणूस खोटं बोलतोय. संतापाने माझ्याकडे बघत विपुल म्हणाला, त्यांना खोटं बोलायचं कारण काय? कारण हा माझा दुश्मन आहे. दुश्मन? हो, दुश्मन. हा माझ्या विरुद्ध तुला भडकवण्याचा प्रयत्न करतोय. तुझ्या मनात माझ्या विरुद्ध विष कालवायचा प्रयत्न करतोय. सांगितलं ना मी तुला की कोणाचं काही ऐकायला मी काही मूर्ख नाही आहे. तुझं काही केलं नाहीस तर मुकाट्यानं आपल्या खुर्चीत बस. मला ह्या साहेबांशी बोलायचं आहे. अगं पण विपुल. नताशा कपाळावर आठ्या घालत तीव्र नजरेनं त्याच्याकडे बघत म्हणाली, हा तुझा पण आहे ना, हा पणच तुझ्याविषयी माझ्या मनातला संशय वाढवतोय विपुल. विपुलनं हातात झाल्यासारखे खांदे उडवले, पुन्हा एक जळजळीत कटाक्ष माझ्याकडे टाकला आणि मग काहीशा अनिच्छेनं तो आपल्या खुर्चीत जाऊन बसला. आपण कोण? नताशानं माझ्याकडे बघत विचारलं. माझं नाव विक्रम राजे. मी किंचित मान झुकवत म्हणालो आणि नताशाचे डोळे एकदम विस्फारले गेले. चकित नजरेनं माझ्याकडे बघत तिने विचारलं, म्हणजे काल रात्री रॉजीचा जीव वाचवला ते तुम्हीच तर नाही? येस मॅडम, मीच तो विक्रम राजे. नताशानं पटकन माझा हात हातात घेतला आणि कृतज्ञ स्वरात म्हणाली, थँक्यू व्हेरी मच मिस्टर विक्रम. रॉजीनी तुमच्याबद्दल मला सांगितलं होतं. ऐनवेळी तुम्ही त्याच्या मदतीला आलात म्हणून आपला जीव वाचला असं रॉजी म्हणत होता. मग क्षणभर थांबून तिने विचारलं, रॉजीवर झालेल्या हल्ल्यात खरंच विपुलचा हात आहे? हो आहे. मी गंभीर स्वरात म्हणालो. त्यांनीच रॉजीवर हल्ला करवला होता. नताशा, त्याचं काही ऐकू नको. हा खोटं बोलतोय. हे बघ, खोटं मी नाही, खोटं तू बोलतोयस. तुझ्या सांगण्यावरनं त्या 3 गुंडांनी रॉजरवर हल्ला केला होता हे मी सिद्ध करू शकतो. असं म्हणत मी नताशाकडे वळालो आणि म्हणालो, मी खरं बोलतोय का खोटं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हॉटेल अजंठा पॅलेसला जा आणि तिथल्या वेटर्स आणि इतर स्टाफकडे चौकशी करा. कोणीतरी तुम्हाला नक्की सांगेल की काल रात्री हा गुंडांसारख्या दिसणाऱ्या 3 जणांबरोबर तिथे बसला होता. त्याच गुंडांबरोबर हा हॉटेलातनं बाहेर पडला होता आणि जेव्हा ह्याचे साथीदार रॉजरला मारहाण करत होते तेव्हा हा स्वतः तिथे हजर होता. आपल्या होंडा सिटी कारमध्ये बसून सगळा तमाशा बघत होता. हा होंडा सिटी? रॉजी म्हणत होता रस्ता अडवून उभी असलेली कार होंडा सिटी होती म्हणून, आणि विपुलकडे होंडा सिटीच आहे. नताशा स्वतःशी बोलावं त्या स्वरात म्हणाली. ती विपुलकडे वळली तेव्हा तिचा चेहरा कमालीचा कठोर झाला होता. विपुल. तीक्ष्ण नजरेनं त्याच्याकडे बघत नताशानं धारदार आवाजात विचारलं, आता ह्याच्यावर तुला काय म्हणायचं आहे? विपुलचा चेहरा उतरला होता. आपल्या ओठांवरनं जीभ फिरवत तो उसना अवसान आणून म्हणाला, माझी कार आहे ना खाली पार्किंगमध्ये उभी आहे. खाली ऑफिसमध्ये शिरताना ह्याने ती बघितली असणार आणि मला ह्या प्रकरणात अडकवण्यासाठी हा माणूस जाणीवपूर्वक त्याचा वापर करतोय. ठीक आहे ना, क्षणभर मान्य करू की हे विक्रम साहेब खोटं बोलत आहेत. मग रॉजीसुद्धा खोटं बोलतोय? त्याच्यावर हल्ला करणारे रस्त्यात उभ्या असलेल्या त्याच होंडा सिटीतनं पळाले हे सुद्धा खोटं आहे. हे बघ, रॉजर खोटं बोलतोय असं नाही मला म्हणायचं, पण नताशा मला सांग, एवढ्या मोठ्या शहरात होंडा सिटी काय एकट्या माझ्याकडेच आहे का? अरे वा, आज तर तू एखाद्या वकिलासारखं स्पष्टीकरण देतोयस. बरं, आता माझ्या आणखीन एका प्रश्नाचं उत्तर दे. काल रात्री तो हॉटेल अजंठा पॅलेसमध्ये होतास का नाही? विपुल क्षणभर अडखळला आणि मग हलक्या आवाजात म्हणाला, हो मी होतो तिथे. एकटाच होतास का आणि बरोबर कोणी होतं? एकटाच होतो. आणि हॉटेलमधनं बाहेर पडताना तुझ्याबरोबर आणखीन कोणी नव्हतं? अजिबात नाही. विपुल आपला उजवा डोळा चोळत म्हणाला. त्याचा उजवा डोळा आता चांगला सुजला होता. डोळ्याभोवतालचा काही भाग काळा निळा झाला होता. ह्याच्या डोळ्याला काय झालंय? नाही, फार काय नाही. रॉजरवर त्याने हल्ला का केला हे मी त्याला विचारत होतो तर हा मला शिव्या द्यायला लागला. त्यामुळे नाईलाजानं मला त्याची जागा दाखवायला लागली. व्हेरी गुड. ह्याच्यासारख्या माणसाला हीच भाषा चांगली समजते. असं म्हणत नताशा पुन्हा विपुलकडे बघत काहीशा कठीण आवाजात म्हणाली, आत्ता मी जातीये विपुल, पण एक लक्षात ठेव. काल रात्री तू आपल्या त्या 3 गुंड साथीदारांबरोबर हॉटेल अजंठामध्ये होतास ही गोष्ट सिद्ध झाली ना तर तुझी काही खैर नाही. हां, आता आणखीन एक सांगते. माझ्याशी लग्न करायचा विचार सोडून दे
मी रॉजीवर प्रेम करते, त्याच्याशी लग्न करायचा निर्णय मी घेतला आहे आणि माझा हा निर्णय कुणीही बदलू शकत नाही, डॅडीसुद्धा नाही. काय समजलं? आपलं बोलणं संपवून नताशानं एकदा तीव्र नजरेनं विपुलकडे बघितलं आणि मग आली तशी धाडकन केबिनचा दरवाजा उघडून ती बाहेर पडली. मीही जाण्यासाठी वळलो. त्याचवेळी माझं लक्ष विपुलच्या चेहऱ्याकडे गेलं. त्याच्या चेहऱ्यावर दुःख आणि उदासीनतेचे भाव उमटले होते. डोळ्यात अश्रू जमा झाले होते. त्यातले काही त्याच्या गालावर उघडले होते. एकूणच मघासचा आक्रमक आढात्यकोर विपुल आता कमालीचा खचल्यासारखा आणि केविलवाणा झाला होता. त्याच्यात झालेला हा बदल नक्कीच नताशाच्या त्या शेवटच्या 2 वाक्यांमुळे झालेला असावा. आणि याचा अर्थ विपुल खरोखर मनापासून नताशावर प्रेम करत होता. कदाचित त्या प्रेमापोटी त्याने रॉजरवर हल्ला करवला होता. अर्थात त्याचा हा मार्ग चुकीचा होता यात शंका नाही, पण प्रेमात पडलेला माणूसच असे अविवेकी निर्णय घेत असतो. का कोणास ठाऊक, पण विपुलची ती अवस्था बघून मला त्याच्याविषयी सहानुभूती वाटली. तुझं खरंच नताशावर प्रेम आहे विपुल? मी हळूवार आवाजात त्याला विचारलं. विपुलनं एकदम दचकून माझ्याकडे बघितलं, जणू माझी तिथली उपस्थिती तो विसरला होता. मला समोर बघून काहीतरी रागानं बोलण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं, पण मग आपला विचार बदलून हलक्या आवाजात म्हणाला, हो, माझं आहे नताशावर प्रेम. अगदी लहान असल्यापासून मी तिच्यावर प्रेम करतोय. अरे पण तुझं प्रेम एकतर्फी आहे. तिने स्पष्ट शब्दात तिचं रॉजरवर प्रेम असल्याचं सांगितलं आहे. नाही, माझं प्रेम एकतर्फी नाही आहे. तिचंही माझ्यावर प्रेम होतं, पण रॉजरला बघितल्यापासून, त्याचं गाणं ऐकल्यापासून ती वेडी झाली आहे त्याच्यासाठी आणि त्यालाच ती प्रेम समजती आहे. पण हे प्रेम नाही आहे, केवळ त्याच्या बाह्य रूपाचं आकर्षण आहे. अरे ते काही असलं तर रॉजरसुद्धा तिच्यावर प्रेम करतोय. खरंच तसं असतं ना तर मी स्वतःहून त्यांच्या मार्गातनं बाजूला झालो असतो, पण तसं नाही आहे. रॉजर तिच्यावर नाही तर मित्तल अंकलच्या पैशावर प्रेम करतोय. हे तू कशाच्या आधारावर म्हणतोयस? मी स्वतः रॉजरला दुसऱ्या मुलींबरोबर फ्लर्ट करताना बघितलं आहे म्हणून. तूच सांग ना, जर नताशाच्या प्रेमाची तो एकनिष्ठा असता, खरोखरच त्याचं तिच्यावर प्रेम असतं, तर दुसऱ्या मुलीबरोबर त्यांनी प्रेमाचे चाळे का केले असते? हे बघ विपुल, तो एक गायक आहे. हजारो मुली त्याच्या फॅन असतील. याचा अर्थ त्या मुलींशी त्याचा तसला काही संबंध आहे असा होत नाही ना. तुला नाही समजणार रे बाबा ते, विपुल एक सुस्कारा सोडत म्हणाला. कारण तुझ्या दृष्टीनं मी एक वाईट माणूस आहे. पण माझ्यावर विश्वास ठेव, रॉजर नताशाला धोका देतोय, तिच्याशी प्रेमाचं नाटक करतोय आणि त्याची नजर मित्तल अंकलच्या पैशावर आहे. नताशाबरोबर लग्न करून तिची सगळी संपत्ती हडप करायचा त्याचा डाव आहे. हे बघ, हा सगळा तुझा अंदाज आहे. कदाचित तुझा हा अंदाज चुकीचाही असू शकतो. कदाचित रॉजर खरोखर नताशावर प्रेम करत असेल. तू म्हणतोस तसा मित्तल साहेबांच्या संपत्तीचा विचारसुद्धा त्याच्या मनात नसेल. विपुलनं हताशपणे माझ्याकडे बघत, आता तुला कसं समजावून सांगू या अर्थी हात उडवले. ओके मी म्हणालो, समज रॉजर खरोखर नताशावर प्रेम करतोय हे सिद्ध झालं तर तू त्या दोघांच्या मार्गातनं बाजूला होशील? विपुल काही क्षण गप्प राहिला, मग सुस्कारा सोडत म्हणाला, नताशावर मी किती प्रेम करतो याचा अंदाज नाही लावू शकणार तू. लहानपणापासून मी तिला माझ्या पत्नीच्या रूपात बघत आलो आहे. अशा परिस्थितीत तिला कोणा दुसऱ्याची पत्नी बनलेलं मी कसं सहन करू शकेन? पण तरीही मी वचन देतो की रॉजरनं जर तसं सिद्ध करून दाखवलं तर मी त्यांच्या मार्गातनं कायमचा दूर होईन. असं म्हणत विपुल क्षणभर थांबला, मग काहीशा ठाम स्वरात म्हणाला, पण तशी वेळ येणार नाही याची मला खात्री आहे, कारण त्याला ते कधीच सिद्ध करता येणार नाही. ठीक आहे, मी रॉजरची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतो. जर रॉजरचं नताशावर प्रेम आहे, तिच्या बापाच्या पैशावर नाही हे सिद्ध झालं तर तू त्या दोघांच्या लग्नात कुठलाही अडथळा आणणार नाहीस. आणि जर तू म्हणतो तसं रॉजरची नजर मित्तल साहेबांच्या संपत्तीवर आहे हे सिद्ध झालं तर मी स्वतः रॉजरला नताशासमोर उघडं पाडीन. माझी खात्री आहे, सत्य समजल्यावर नताशा स्वतःहून तुझ्याशी लग्न करायला तयार होईल. विपुल काही क्षण अविश्वासानं माझ्याकडे बघत राहिला आणि मग काहीशा शंकित स्वरात त्याने विचारलं, तू खरोखर प्रामाणिकपणे हे काम करशील? माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता हे त्याचा चेहराच सांगत होता. अर्थात त्याची काही चूक नव्हती. थोड्या वेळापूर्वी मी ज्या पद्धतीनं त्याच्याशी वागलो होतो ते बघता माझ्यावर विश्वास ठेवणं त्याला अवघड जात होतं. त्याच्या मनातली शंका दूर करण्याच्या हेतूनं मी म्हणालो, हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. माझं तुझ्याशी कसलंही शत्रुत्व नाही आहे. काल रॉजरच्या बाबतीत तू जे काही केलंस ना ते चूक होतं आणि तू ज्या पद्धतीनं माझ्याशी वागला बोललास तेही योग्य नव्हतं.
तू जर माझ्याशी वाकड्या चिरला नसतास तर जे काही घडलं ना ते घडलं नसतं. आय एम सॉरी. विपुल मान खाली घालत अपराधी स्वरात म्हणाला. एनिवे फॉरगेट इट. मी त्याच्या हातावर थोपटत म्हणालो. रॉजरविषयी मी नंतर त्याला काही प्रश्न विचारले आणि त्याचा निरोप घेऊन मी तिथनं बाहेर पडलो. श्रोते मित्र हो, हा होता निमित्त मात्र या सुरेश वैद्यांच्या कादंबरीचा भाग 3. 4था भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.